हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपण आपल्या आचार्य 90 FM वरती विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या खूप छान छान अशा मुलाखती घेत असतो. त्यांचे अनुभव जाणून घेत असतो, त्यांच्या क्षेत्राविषयी अनेक माहिती करून घेत असतो आणि एकंदरीत काय तर श्रोत्यांपर्यंत वेगवेगळे विषय आपल्या आचार्य 90 FMच्या माध्यमातून पोहोचवत असतो. आजच्या आपल्या ज्या गप्पा आहेत त्या खूप छान होणार आहेत, कारण आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आलेले आहेत ॲडव्होकेट सचिन नाईक सर. आता तुम्हाला असा मनात प्रश्न आला असेल की ॲडव्होकेट आहे तर काही वकिली क्षेत्राविषयी जाणून घ्यायचं आहे का, किंवा वकिली क्षेत्राविषयीची माहिती आपल्याला मिळणार आहे का? तर असं काही नाही आहे बरं का. कारण सचिन सर जरी पेशाने वकील असले, ॲडव्होकेट असले, तरी ते एक खूप सुंदर असे लेखक आहेत. कारण असं म्हणतात की माणसाला प्रोफेशन आणि आपलं पॅशन या दोन्ही गोष्टी व्यवस्थित बॅलन्स करता आल्या पाहिजेत. कारण जर आपण पॅशन फॉलो केलं तर प्रोफेशनमध्ये काम करताना कधीच थकवा जाणवत नाही. तसं सरांचं आहे. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर आहेत, सर स्वतः ॲडव्होकेट आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त सर फार छान, सरांना फिरायला खूप जास्त आवडतं. सर आपल्या कामानिमित्त किंवा स्वतः मौजेसाठी का होईना नेहमी बाहेर फिरत असतात आणि त्याचंच कुठेतरी फक्त फिरणं हे फक्त मौज मजा करिता मर्यादित न राहता सरांनी या सगळ्याचे जे काही अनुभव आहेत ते लिहायला सुरुवात केली आणि त्यातूनच तब्बल 1 नाही 2 नाही आत्तापर्यंत 13 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. सो हेच आता तुम्हाला कळलं असेल तर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि लेखक सचिन नाईक सर. सो सरांविषयी अजून मी पुढे सांगणारच आहे, पुढे त्यांच्याविषयी अजून माहिती जाणून घेणार आहोत. पण सुरुवात करूया आपल्या आजच्या गप्पांना. सर कसे आहात? खूप चांगलं. बरं, मला सांगा कसं वाटतंय तुम्हाला आज इकडे येऊन रेडिओमध्ये? आज खूप चांगलं वाटलं. ऍक्च्युली एक आचार्य कॉलेजच्या ज्या चांगल्या वाईब्स आहेत आणि त्यानंतर जेव्हा मी या रूम मध्ये प्रवेश केला तिथे खूपच चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स मला जाणवल्या. नक्कीच. सर मला सांगा, तुम्ही ॲडव्होकेट कोणत्या साली झालात आणि वकिलीचा अभ्यास आणि हा कसा होता, म्हणजे हा जो एक तुमचा एरा होता तो एक म्हणजे त्यावेळेसचा? ऍक्च्युली मी 1996 साली BSc केलं रुईया कॉलेजमधून आणि त्याच्यानंतर मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि शिकवता शिकवता मग मी रुपारेल म्हणजे न्यू लॉ कॉलेजला 2001 ला LLB साठी प्रवेश घेतला. आणि म्हणजे एका साईडला क्लासेसमध्ये शिकवताना मग मी असं 3 वर्षाचा LLBचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला आणि मग एका सिनियर ॲडव्होकेट कडे 3-4 वर्ष काम करून मग स्वतःचा व्यवसाय चालू केला. क्या बात आहे, अतिशय सुंदर. आणि मग ॲडव्होकेट म्हणजे ही जी काही जर्नी आहे तुमची ती आत्ताही सुरू आहे, पण मग ॲडव्होकेटच्या जर्नीमध्येच लेखक कसा निर्माण झाला तुमच्या मनामध्ये, किंवा तुमचा स्वतःमध्ये तो लेखक ही जागा कशी निर्माण झाली? मी 2015 साली युरोप फिरायला गेलेलो आणि तिथे खूप छान म्हणजे असा अनुभव आला. लाईक पॅरिस, रोम, स्वित्झर्लंड मधलं जे एंजेलबर्ग आहे, तर तिथे जाऊन बरंच चांगल्या म्हणजे एकतर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये म्हणजे तिथे वावरायला मिळालं आणि अतिशय युरोपमधल्या या जागा आहेत त्या शांत जागा आहेत, तर त्याच्यामुळे त्याच्यापासून पण खूप चांगलं प्रेरणा मिळाली. तर मग मी येऊन असा म्हणजे विचार केला की आपण ज्या जागांना भेटी दिल्या तर त्याचंच जे पुढे लोक जी जातील तर त्यांना सुद्धा चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि जर काही पुस्तक ऑलरेडी वाचलेलं असेल किंवा काही दुसरं वाचन केलं असेल त्या जागांबद्दल तर त्यांना अजून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि तिथे फिरण्याचा एक वेगळाच अनुभव येईल आणि मजा येईल. कारण आता उदाहरणार्थ आपण मुंबईला गेलो आणि गेटवे ऑफ इंडिया विषयी जर आधीच आपल्याला माहिती असेल तर आपल्याला त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो वेगळा आपला निर्माण होतो. म्हणजे त्याच्यातून म्हणजे तुम्ही युरोप फिरायला 2015 साली गेला आणि त्याच्यानंतर मग तुमच्या मनामध्ये ती कल्पना आली की आपण जे काही पाहिलंय किंवा जे काही अनुभवलंय आणि जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच्या थ्रू आपण एक छान काहीतरी लिहूया. मग आपलं सगळ्यात पहिलं पुस्तक कधी, कोणतं आणि किती साली तयार झालं?
त्याच्याचमुळे मग मी आल्यानंतर हा जो माझा अनुभव आहे युरोपचा त्याचं एक प्रवास वर्णन लिहायसाठी म्हणजे एक प्रयत्न सुरू केला. आणि मग ते प्रवास वर्णन लिहिता लिहिता लाईक तिकडच्या काही जागा आहेत, सेन नदी किंवा आल्प्स पर्वत, पॅरिस, आपलं रोम हे स्वतः एक शहर आहे तर वेगळं, yes. त्या म्हणजे त्याच्यावरती सुद्धा मला कविता सुचायला लागल्या. अरे वा. तर ते मी मराठीमध्ये तेव्हा लिहिल्या. आणि मग असं करता करता मग जे कलात्मक युरोप हे जे आपलं पहिलं पुस्तक आहे तर ते भरारी प्रकाशन याच्या मार्फत ज्या लता गुठे मॅडम आहेत तर त्यांच्या म्हणजे त्यांचं सुद्धा मला बरंच यासाठी मार्गदर्शन झालं, मोलाचं मार्गदर्शन. आणि याची जी प्रस्तावना आहे ती पण लता गुठे मॅडमनी लिहिलेली आहे. आणि अशा प्रकारे आपलं पहिलं पुस्तक कलात्मक युरोप प्रसिद्ध झालं आणि म्हणजे लोकांकडून बराच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. आणि हे पुस्तक मी मग स्वित्झर्लंड दूतावास दिल्ली आणि मुंबई इथे पाठवलं तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे याला अप्रिसिएशन केलं. काय वाटतं, अतिशय सुंदर. म्हणजे नावच खूप छान आहे की कलात्मक युरोप. म्हणजे आपण एखाद्या दृष्टीकडे, आपण एखाद्या वस्तूकडे किंवा आपण एखाद्या ठिकाणाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही ते म्हणजे एक त्याचा ऐतिहासिक बाजू असू देत किंवा एखादं शहर आहे तर त्या शहराच्या काय खासियत आहे, त्या शहराचं वैशिष्ट्य काय आहे ते मला असं वाटतं या पुस्तकामध्ये मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. सर, थोडासा वेगळा प्रश्न, तुम्ही पेशाने वकील आहात आणि पुस्तक लिहिताना सुरुवातीला म्हणजे आता कलात्मक युरोप हे पुस्तक तुम्ही त्यावेळी 2015 साली प्रकाशित केलं, त्यावेळेला काही अडचणी जाणवल्या? असं तर एकतर आपलं प्रोफेशन सांभाळताना म्हणजे रोजचं जे ऑफिसचं जे काम आहे ते करत असताना त्यानंतर मला जेव्हा म्हणजे वेळ मिळायचा तेव्हा मग मी ते पुस्तक लिहायचो. पण कधी कधी असं व्हायचं की दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये काही काम आहे किंवा अपिअरन्स आहे तर त्याची पण तयारी आणि मग याचं पुस्तक असं म्हणजे एक डबल आपण बोलू शकतो एक जबाबदारी होती. पण ती हळूहळू म्हणजे मी करत करत ते पूर्ण केली. आणि नंतर मग जेव्हा ते आपल्या हातात आलं पुस्तक तेव्हा म्हणजे खूप चांगलं वाटलं, रिलीफ म्हणजे असं ना समाधान मिळालं आपल्याला. आणि म्हणजे त्यावेळेला म्हणजे माझे जे पॅरेंट्स आहेत म्हणजे आई होती तर ती थोडी आजारी पण होती तर तिची पण देखभाल करता करता आणि तिला पण जेव्हा मी सांगायचो तेव्हा तिला पण खूप आनंद व्हायचा की काहीतरी एक वेगळं तू करतोय. खूप सुंदर, खूप सुंदर. बरं, आता हे 2015 सालची तुमची जर्नी आपण पाहिली किंवा ऐकली की कलात्मक युरोप म्हणजे तुम्ही युरोप फिरून आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने ते पुस्तक तयार केलं, ते लिहिलं आणि कशा पद्धतीने लता गुठे मॅडमने सुद्धा तुम्हाला मदत केली. सो हे झाल्यानंतर मी बरीचशीच पुस्तकं तुमची पाहिलेली आहेत. रादर तुम्ही आता सांगितलं की बऱ्याच पुस्तकांचं वर्णन तुम्ही जे आहे, बऱ्याच ठिकाणांचं वर्णन जे आहे ते तुम्ही कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. तर कविता मग कारण पुस्तक जे काही तुम्ही अगोदर लिहिलेलं होतं छान प्रास्ताविक आणि सगळ्या अतिशय त्याचा विस्तार तुम्ही खूप छान केलाय, मांडणी खूप छान केली आहे. आणि मग अचानक कविता का म्हणजे कवितेच्या माध्यमातून का तुम्ही व्यक्त झालात? हा, याचं एक चांगलं म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मी सांगतोय की रोजचं जे आपलं धकाधकीचं आयुष्य असते, आता उदाहरणार्थ मी ॲडव्होकेट आहे तर ऑफिसचं आणि हे सगळं काम करून प्लस घराची सगळी कामं करून जेव्हा आपण कविता लिहायला बसतो तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचं शांती आपल्याला अनुभवायला मिळते. तर म्हणजे त्यासाठी मग मी असं प्रयत्न करत गेलो आणि एवढ्या चांगल्या प्रकारे ते बाहेर येत गेलं आणि कवितेच्या माध्यमातून उमटत गेलं. तर म्हणजे त्यामुळे मला स्वतःला खूप चांगलं वाटतंय. आणि हाच म्हणजे माझं हे होतं की हाच आनंद आपण दुसऱ्याला जर देऊ शकलो तर हा खूप चांगली गोष्ट आहे. नक्कीच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण गप्पा मारत आहोत ॲडव्होकेट सचिन अरविंद नाईक सरांसोबत. आणि सरांची जी काही पुस्तकं आहेत जी वेगवेगळ्या विषयांवरती आहेत ठिकाणच, पण ते ठिकाणांचं वर्णन जे काही आहे ते सरांनी अतिशय सोप्या, साध्या आणि खूप छान अशा शब्दांमध्ये
कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. यानंतर आपल्या भारत देशाने आणि ज्या ज्या ठिकाणांविषयी सरांनी लिहिलेलं आहे, ज्या ज्या देशांविषयी लिहिलेलं आहे त्या देशांनी सरांच्या पुस्तकांचा स्वीकार कसा केला किंवा सरांना कशा प्रकारे प्रतिसाद दिला याविषयी जाणून घेऊयात. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मुलाखतीचा आणि गप्पांचा आस्वाद घेत रहा, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या विशेष गप्पांमध्ये आपल्या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट सचिन नाईक सर. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सर स्वतः ॲडव्होकेटही आहे, पण त्या व्यतिरिक्त सरांनी खूप छान पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि नुकतंच मी आता आपण ब्रेक घेतला होता पण मी बरीच काही माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली. त्यांची बरीच पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक होतं कलात्मक युरोप, ज्यामध्ये युरोपविषयी सरांनी खूप छान बरीच माहिती त्यामध्ये लिहिलेली आहे. मला अजून एक पुस्तकाचा उल्लेख इथे करावासा वाटतो, अ पोएटिक ट्रिब्यूट टू ले कॉर्ब्युझियर. सो ह्या पुस्तकाविषयी मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांना श्रोत्यांनाही कदाचित फार कमी माहिती असावी, किंवा ज्यांना माहिती आहे तर त्यांना हे समजलंच असेल की ले कॉर्ब्युझियर इट्स अ आर्किटेक्ट. सो त्यांनी त्यांची जी काही हिस्ट्री आहे त्याचा सरांनी अभ्यास करून खूप छान पुस्तक लिहिलं. तर सर मी तुम्हालाच रिक्वेस्ट करेन की याविषयी जी काही माहिती आहे किंवा तुम्ही हे पुस्तक काय लिहिलं याविषयी तुम्ही आम्हाला सांगावं. याविषयी एक खूपच छानशी इतिहास आहे. छान इतिहास आहे. जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला आणि तेव्हा पंजाबची सुद्धा फाळणी झाली आणि त्या पंजाबची जी राजधानी होती लाहोर, तर ती पाकिस्तानमध्ये गेली. त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंजाबला आपली अशी राजधानी नव्हती. तेव्हा त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वित्झर्लंड येथील एक आर्किटेक्ट ले कॉर्ब्युझियर यांना विशेष निमंत्रित केलं की तुम्ही पंजाबसाठी एक चांगलं राजधानीचं शहर डिझाईन करा, बनवा. आणि त्यामुळे ले कॉर्ब्युझियर भारतात आले आणि त्यांनी अतिशय सखोल असा अभ्यास करून मग चंदीगड शहराची निर्मिती केली. आणि आजही चंदीगड एवढ्या वर्षानंतरही वास्तुकलेचा अति उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखलं जाते. आणि ले कॉर्ब्युझियरचं जे शांततेचं प्रतीक आहे तर तेच चंदीगडचं सुद्धा प्रतीक आहे, एक ओळख आहे. आणि आज आपण जाऊन ते बघू शकतो की ले कॉर्ब्युझियरनी भारतासाठी कार्य केलेलं आहे. आणि हेच पुस्तक मी जेव्हा स्वित्झर्लंड एम्बसीला पाठवलं दिल्ली, तर तेव्हा त्यांनी सुद्धा एक अतिशय छान याच्याविषयी लिहिलं की ले कॉर्ब्युझियर इज अ सिम्बॉल ऑफ इंडिया स्वित्झर्लंड फ्रेंडशिप. So they are very happy about India. येस एक्झॅक्टली. आणि नक्कीच ह्या पुस्तकाविषयी ज्या वेळेला त्यांना तुम्ही तिथपर्यंत हे पुस्तक पोहोचवलं त्यावेळेला त्यांच्या काय रिॲक्शन्स होत्या किंवा त्यांनी कशा पद्धतीने या पुस्तकाचा स्वीकार केला किंवा कशा प्रकारचा फीडबॅक तुम्हाला मिळालाय? हा, ले कॉर्ब्युझियर यांचं एक म्युझियम आहे पॅरिसमध्ये आणि त्यांना सुद्धा मी हे पाठवलं पुस्तक. तर त्यांना हा खूप आनंद झाला की एका भारतीयाने ले कॉर्ब्युझियर विषयी कृतज्ञता म्हणून हे पुस्तक कवितेच्या माध्यमातून विचार मांडलेले आहेत. त्यामुळे म्हणजे एक ग्रेट मुवमेंट की आपण काहीतरी छान लिहितो आणि अर्थात आपणही ते एका चांगल्या भावनेतून लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मुळात ही गोष्ट आपण बऱ्याच जण खूप ठिकाणं फिरत असतो. आपण बरेच जण पंजाब फिरलेलो आहे, चंदीगडला जाऊन आलेलो आहे, बट त्याचा बॅकग्राऊंड काय, त्याचा इतिहास काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी जाणून घेत नाही. आणि मग नुसतंच छान फिरून येतो आणि मग त्याचा जो काही पार्श्वभूमी आहे याची आपल्याला माहिती नसते, काही नाही, किंवा बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. पण मला असं वाटतंय की सरांनी तो एक सखोल अभ्यास केलेला आहे की चंदीगड मग ती का निर्माण झाली असेल किंवा कसं ती राजधानी निर्माण कशी झाली असेल. आणि मग तो इतिहास किंवा ती माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय.
आणि एक खूप मला असं वाटतं खूप छान कॉन्सेप्ट आहे आणि खूप वेगळी माहिती यामुळे इतर वाचकांना सुद्धा मिळतीये. अशी आपली बरीच पुस्तकं आहेत ज्याविषयी आपण बरंच काही बोलू शकतो. पण पुन्हा एकदा प्रिशियस पर्ल्स जे अतिशय त्याचं कव्हर पेजच खूप सुंदर आहे. म्हणजे युट्यूबवरती जे व्हिडिओ बघतायत ते खूप छानपणे बघू शकतात की पाहू शकतात की प्रिशियस पर्ल्स म्हणून आहे. तर हे प्रिशियस पर्ल्स कशाविषयी आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये नक्की? ऍक्च्युली प्रेशियस पर्ल लिहिण्याचा उद्देश हाच होता की जे आपल्या भारताबरोबर ज्यांची मैत्री आहे, तर असे काही देश आणि त्यांच्याबद्दल म्हणजे तिकडचं त्यांचं जे निसर्ग आहे किंवा तिकडचे जे लोक आहेत, तर त्यांची एक तोंड ओळख व्हावी आणि ती सुद्धा कवितेच्या माध्यमातून. तर हा माझा उद्देश होता आणि त्यामुळे मग मी हे प्रेशियस पर्ल जे आहे ते लिहायला घेतलं आणि मग एक एक असं जे पुष्प किंवा एक एक मोती हा उलगडत गेला आणि एक छान 11 देशांची ही कवितेचं 11 देशांवरती कविता तुम्ही या प्रिशियस पर्ल्स मध्ये घेतलेली आहे. क्या बात आहे, अतिशय सुंदर. म्हणजे यामुळे काय आहे ना की यामुळे एकतर 2 फायदे नाही म्हणता येणार, पण 2 चांगल्या गोष्टी होतात की एकतर आपल्या इंडियन लोकांनाही माहिती मिळते की अशा प्रकारचे आपले मैत्रीपूर्ण देश आहेत आणि ज्यांच्या विषयी आपण लिहितोय त्यांच्यापर्यंत ज्या वेळेला ही पुस्तकं पोहोचतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये आपसुकच एक भारतीयांविषयी प्रेम किंवा एक ती भावना निर्माण होते की वाव किती छान, म्हणजे आपल्याविषयी इतक्या छान शब्दांमध्ये इंडियन्स लोक आहेत किंवा भारतीय जे आहेत ते व्यक्त होत आहेत किंवा आपल्याबद्दल लिहित आहेत. सो खरंच खूप छान कॉन्सेप्ट आहे सर. पण मग तुम्ही लिखाणाला सुरुवात केली, म्हणजे आता हा मला राहत नाहीये म्हणून मी हा प्रश्न विचारते की तुम्हाला मग असं का वाटलं की आपण फक्त देशांविषयीच लिहिलं पाहिजे किंवा एखाद्या शहराविषयी जास्त माहिती लोकांना दिली पाहिजे, दुसरा कुठला विषय तुम्हाला का घ्यावासा नाही वाटला? तसं तर मी हे लिहिता लिहिता अजूनही वेगवेगळ्या म्हणजे विषयांवरती सुद्धा लिहिलेलं आहे. जसं सर जमशेदजी टाटा त्यांच्यावर सुद्धा मी कविता लिहून पाठवली आणि ताज पॅलेस हॉटेल त्यांच्याकडून सुद्धा मला खूप चांगलं म्हणजे प्रशस्तीपत्रक आलं. तसंच अर्देशीर गोदरेज म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या विकासात ज्यांनी योगदान दिलं, तर अशा सुद्धा लोकांवरती उदाहरणार्थ जमशेदजी टाटा, अर्देशीर गोदरेज, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी आणि सध्या मी मॅडम कामा त्यांच्यावरती सुद्धा संशोधन करून कविता लिहित आहे. तर हे सुद्धा मी करतो. पण जास्ती हे करायचा माझा उद्देश असा आहे की जगामध्ये जेवढे देश आहेत 196, तर त्या सर्व देशांवरती लिहायचा माझा प्रयत्न राहील. आणि आता हा 51वा देश पूर्ण झालाय आणि हा 52वा देश असं म्हणजे मी ठरवलंय की आयर्लंड वरती लिहायचं. सर तुम्ही आता सांगितलं की तुम्ही तब्बल 51 देशांवरती लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश फिरणं तितकं शक्य नाहीये. यापैकी तुम्ही साधारणपणे किती देश फिरलेले आहात आणि बाकीच्या देशांविषयी लिहिताना कशा प्रकारचा अभ्यास करता तुम्ही? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मी 7 देश असं फिरलेलो आहे. पण बाकीचे जे देश आहेत तर त्यांच्यावरती मग मी नेटवरती संशोधन करून आणि मग प्रत्येक देश अर्थात ते अतिशय थोडं कठीणही असते कारण प्रत्येक देशाचं वर्णन सगळीकडे तेवढं अवेलेबल नसते. काही देश असे जे अवेलेबल नाहीये, पण तरीही मग ते थोडंसं खोदून अजून ही वेबसाईट मग ती वेबसाईट कल्चरल त्यांचं काही असेल किंवा त्यांचं एम्बेसीची वेबसाईट, तर ते त्यांना हे व्हिजिट करून मग त्याच्याविषयी सर्व माहिती काढून त्याच्यानंतर मग एक कच्ची कविता मी बनवतो आणि मग ती नंतर एक चांगल्या प्रकारे कविता बनते. नक्कीच, कारण पुस्तक लिहिणं असू दे किंवा लिखाण ही एकच गोष्ट, म्हणजे ही गोष्टच अशी आहे की तुम्ही आज लिहायला घेतलं आणि ते लगेच 1-2 तासात किंवा उद्या लगेच पूर्ण झालं असं नाहीये. आणि एखाद्या देशाविषयी आपण लिहिताना त्याचा सखोल अभ्यास असणं हे खूप गरजेचं आहे. कारण एखाद्या देशाविषयी लिहिताना त्यामध्ये आपल्याकडून
काहीच चुका म्हणजे तुम्हाला तिकडे ऑप्शनच नाहीये, तिकडे तुम्ही चुकूच शकत नाही. कारण एखाद्याविषयी माहिती देताना आपण ती 100% बरोबर माहिती दिली गेली पाहिजे, किंवा जी माहिती आपण लोकांना पुरवतोय किंवा जी माहिती आपण देणार आहोत त्या माहितीमध्ये तितकंच तथ्य असलं फार गरजेचं आहे. सो मला असं वाटतं खूप मोठा टास्क आहे हा, आणि तुम्ही तुमच्या प्रोफेशनला छान मॅनेज करून या सगळ्या गोष्टी मॅनेज करताय. सो खूप मोठं काम तुम्ही करताय. अजून काही गप्पा आहेत ज्या सुरू राहणार आहेत, पण इथे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये, विशेष मुलाखतींमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट आणि रायटर ॲडव्होकेट सचिन नाईक सर. सो सरांसोबतच्या या गप्पा ज्या आहेत त्या आपण अशा सुरू ठेवणार आहोत, पण एक घेऊयात छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट आणि रायटर अर्थात लेखक सचिन नाईक सर. सरांसोबत आपण छान गप्पा मारत आहोत. सरांचा जो विशेष हातखंड आहे की सरांनी वेगवेगळ्या कंट्रीजविषयी, वेगवेगळ्या जी काही ठिकाणं आहेत जी आपण खरंच तिथे जाऊन नक्की एकदा व्हिजिट केलं पाहिजे, पण त्याविषयी खूप छान शब्दांमध्ये सरांनी अनेक कविता असेल, पुस्तकांच्या माध्यमातून त्याविषयी खूप छान अशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खूप सुंदर असे मला असं वाटतंय वेगवेगळी ठिकाणं आहेत जे त्यांनी एक्सप्लोर केलेली आहेत आपल्या लिखाणाच्या माध्यमातून. सो मला त्याच्यातलंच अजून एक पुस्तक जे आवडलं की प्राइसलेस ट्रेजर्स. सो हे पुस्तक काय आणि या पुस्तकामध्ये नक्की काय दडलंय? हे जे प्राइसलेस ट्रेजर्स पुस्तक आहे, तर जे जगभरामधल्या ज्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत की ज्याला युनेस्कोने महत्वाचा दर्जा दिलेला आहे, तर त्या साइट्स बद्दल मी पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्या इंडियाचं सुद्धा हे नंदा देवी व्हॅली ऑफ फ्लावर्स जे आपण बोलतो त्याचा सुद्धा उल्लेख आहे. आणि या ज्या तुम्ही जर या प्रत्येक साइट्स विषयी बघाल तर त्याचं प्रत्येकाचं एक आपलं महत्व आहे. जसं उदाहरणार्थ इंडोनेशियाची जी शेती आहे ती आजही आपल्या भारताकडून एक कन्सेप्ट गेला त्रिहित कारणा. तर त्याच्यामध्ये हा संपूर्ण नैसर्गिक रित्या आणि रासायनिक खतं आणि कीटकनाशकाचा वापर न करता आजही तिथे शेती केली जाते. आणि हे आपलं भारत आणि बाली यांच्यामधला सुद्धा कल्चरल हेरिटेजचा एक महत्वाचा दुवा आहे. तर हे सुद्धा आपल्याला, तसंच आईसलँडचं जे वत्नजोकुल नॅशनल पार्क आहे, तर तिथे सुद्धा तुम्हाला जर आपण गेलो तर तिथे फायर आणि आईस म्हणजे ज्वालामुखी आणि बर्फ याचा एकत्रित अनुभव आपल्याला तिथे घेता येतो. किंवा रशियाचं जे लेक बैकल आहे, तर ते सुद्धा म्हणजे जगातलं सर्वात मोठा गोड्या पाण्याचं सरोवर तर ते आहे. आणि ते वाचवणं का गरजेचं आहे, तर त्याचं सुद्धा आपल्याला म्हणजे तिथे गेल्यावर त्याचं महत्व लक्षात येते. कारण जगामध्ये गोड पाणी खूप कमी आहे आणि म्हणजे त्यासाठी या सर्वांचं संवर्धन होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे प्रत्येक साईट एक खरोखर मानवतेचा एक अमूल्य वारसा म्हणून आपण बघू शकतो. नक्कीच. तर असे काही खूप सुंदर सुंदर ठिकाण आहेत जे सरांनी एक्सप्लोर केलेली आहेत. म्हणजे सिंगापोर असू द्यात, सिंगापोर इन अ मॅजिकल वे. सो आपण सिंगापोर बऱ्याच वेळेला ऐकलंय, बऱ्याच जण जाऊनही आलेले आहेत, पण सरांनी खूप छान पद्धतीने त्याविषयी लिहिलेलं आहे, मांडलेलं आहे. ड्यू ड्रॉप्स असू देत किंवा पोएटिक जर्नी ऑफ कॅनडा असू देत, अशा अनेक बऱ्याच ठिकाणांविषयी, बऱ्याच देशांविषयीची माहिती त्यांनी पुस्तकांमध्ये वर्णन केलेलं आहे. त्याचं खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण आपण म्हणजे सरांचा लेखाजोखा जो आहे किंवा सरांनी जे काही एकंदरीत सगळं लिखाण केलेलं आहे ते बरंच आहे, ते आपण बरंच जाणून घेऊ शकतो. पण वेळेअभावी आपण त्या सगळ्या गोष्टी, सगळी पुस्तकं मी आता इथे तुम्हाला एक्सप्लोर नाही करता येणार आपल्याला ती. पण मी नावं सांगितल्याप्रमाणे सरांची
खूप सुंदर असं लिखाण सरांचं आहे. सर, या पलीकडे जाऊन आपले म्हणजे तुम्ही ज्या ज्या देशांविषयी पुस्तकं लिहिली किंवा ज्या ज्या ठिकाणांविषयी पुस्तकं लिहिली, खरं तर आपल्या भारताने सुद्धा ती एक्सेप्ट केलेली आहेत खूप छान पद्धतीने. आणि तुम्ही ज्यांच्यासाठी जी पुस्तकं लिहिली म्हणजे ज्या ज्या देशांसाठी, त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला खूप चांगले प्रतिसाद मिळत गेलेले आहेत, अप्रिसिएशन मिळत गेलेलं आहे. काय वाटतं याविषयी? एकूणच मला खूप चांगलं वाटते की आपण एक भारतीय म्हणून भारताची या निमित्ताने कवितेच्या माध्यमातून सेवा करू शकलो. आणि भारतीयांबद्दल असलेलं जगभरात असलेलं मत त्यामुळे कसं अजून अनुकूल होता येईल यासाठी आपण कसं एक आपला खारीचा वाटा आपण उचलू शकतो. तर यासाठी म्हणजे मला खूप त्याबद्दल समाधानही आहे. आणि मी अजून प्रयत्न करत राहीन की अजून चांगल्या देशांवरती लिहून त्यांना सगळ्यांना पाठवावं आणि आपल्या भारताची अजून चांगली एक ओळख निर्माण करावी. नक्कीच. म्हणजे मला आज श्रोत्यांना सांगायला अतिशय आनंद होतोय की सरांनी जे काही बुक्स लिहिले ते नॅशनल लायब्ररी ऑफ इंडियामध्ये एक्सेप्ट केलेले आहेत, त्याचबरोबर नॅशनल लायब्ररी ऑफ स्वित्झर्लंडने एक्सेप्ट केलेले आहेत आणि नॅशनल लायब्ररी ऑफ कॅनडा यांनी ही सगळी बुक्स जे आहेत ते एक्सेप्ट केलेले आहेत. सो सर, खरंच आयटीएस कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही खूप छान जो एक प्रयत्न केलात आणि तो खऱ्या अर्थाने यशस्वी झालेला आहे. कारण अर्थात शेवटी काय, आपल्याकडे भारतीयांमध्ये वाचकांची संख्या कमी नाहीये आणि बाहेरच्या लोकांना एका इंडियन व्यक्तीने, एका भारतीय माणसाने जे काही लिहिलेलं आहे ते वाचण्यामध्येही तितकीच उत्सुकता आहे. सो जाता जाता इतकंच म्हणेन, पुढे काय तुमचे प्रयत्न असणार आहेत लिखाणाच्या बाबतीत, किंवा हे पुस्तक जर आम्हाला इतर श्रोत्यांना जर वाचायचे असेल तर त्याच्यासाठी काही प्लॅनिंग आहे का? या पुस्तकास आता ही जी आहे ती फिजिकल फॉर्मॅटमध्ये आहेत, तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय की एक माझी वेबसाईट बनवून तिथे ती अवेलेबल व्हावीत, किंवा अजूनही ई बुकच्या माध्यमातून सुद्धा ती वाचकांना अवेलेबल व्हावीत, यासाठी सुद्धा माझे प्रयत्न सुरू आहेत. तसेच प्लस ॲमेझॉन किंवा किंडलवरती सुद्धा ती कशी अवेलेबल करता येईल या दिशेने सुद्धा मी प्रयत्न करतोय. आणि माझा हाच प्रयत्न राहील की या पुस्तकांच्या माध्यमातून कोणीतरी काहीतरी प्रेरणा घेऊन अजून काहीतरी चांगलं करावं आणि त्यांनी म्हणजे अजूनही काहीतरी चांगलं या दिशेला, या जगाला एक चांगलं जागा बनवावी राहण्यासाठी, यासाठी म्हणजे आपला प्रयत्न. नक्कीच, क्या बात आहे. खूप छान वाटलं सर, कारण बरेच लेखक पाहिलेले आहेत जे खूप छान लिखाण करतात किंवा आपल्या लेखणीतून लोकांना ज्ञात करत असतात, पण एक खूप छान कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही पुढे आलेला आहात. आणि ही जी कॉन्सेप्ट आहे ती खूप छान आहे. म्हणजे आपल्या देशाविषयी किंवा आपल्या देशात असणाऱ्या ठिकाणांविषयी बरीच माहिती आपल्याला मिळत असते, पण आपल्याकडेही असे लोक आहेत ज्यांना बाहेरचे देश एक्सप्लोर करायला आवडतात, बाहेरच्या ठिकाणी जायला आवडतं, पण अर्थात मला तिथे जायचं तर त्याविषयी बऱ्याच वेळेला आपल्याला कल्पना नसते, माहिती नसते. तर असे जे काही लोक असतील त्यांच्यासाठी तुमची ही काही लिखाण आहेत, हे काही पुस्तकं आहेत, ते मला असं वाटतं खरंच वरदान ठरणार आहे. कारण खूप सुंदर अशी माहिती तुम्ही या सगळ्या पुस्तकातून दिलेली आहे. खूप छान वाटलं आज तुम्ही वेळात वेळ काढून, कारण आय नो तुमचे किती बिझी शेड्यूल आहे. तुम्ही ॲडव्होकेटही आहात, तुमच्या डेट्स आणि तुमच्या सगळ्या तारखा, आणि त्यातूनही तुम्ही वेळ काढलात आणि तुमच्या सगळ्या पुस्तकांसह आम्हाला इथे छान भेट दिलीत आणि आमच्यासोबत छान संवाद साधला. त्यामुळे मी तुमची खरंच खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडले गेले होते ॲडव्होकेट सचिन नाईक सर, जे स्वतः खूप छान लेखक आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचं लिखाण आहे. तर ही आजची जी मुलाखत आहे ही तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993399. त्याचबरोबर यूट्यूबवरती आणि इतर सोशल मीडियावरती, दॅट इज इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवरती आचार्य 90 FM ला फॉलो करायला विसरू नका. आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.